कुमकुमी असेल तर गणेश नाईकांनी लोकसभा लढवून दाखवावी. गणेश नाईकांना अनेकदा माजी केलेला आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांवर पलटवार. बिनबुडाचे आरोप करणं ही राऊतांची जुनीच सवय. संजय राऊतांच्या टीकेवर राहुल नार्वेकरांचा पलटवार. पुण्यात भाजपा काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने. काँग्रेस भवनासमोर दगडफेक. काँग्रेस कार्यकर्त्यांचं पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन. महापौर मंजुषा नागपुरे आणि धीरज घाटेवर गुन्हा दाखल करा. काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पर्वती पोलिसात गुन्हा दाखल. टिपूची तुलना शिवरायांशी करणं भोवलं. टिप्याची बरोबरी शिवरायांशी करणं हीच जिहादी मानसिकता. नितेश राणेंचा सपकाळांवर निशाणा. ज्या माणसाशी आमची चर्चा झाली तोच आता नाही. इतरांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही. तटकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणी चर्चेची शक्यता. राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची सोमवारी संध्याकाळी बैठक. सोलापूर जिल्हा परिषद ओबीसी अध्यक्षपदासाठी रस्सीखेच. 4 तालुक्यातून अध्यक्षपदासाठी चुरस. भाजपाच्या शांभवी कल्याण शेट्टी यांचं नाव आघाडीवर. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच होणार. नाव न घेता शंभूराज देसाईंना जयकुमार गोरेंचा टोला. रायगडमध्ये मतमोजणी प्रक्रियेवर पराभूत भाजप उमेदवाराचा आक्षेप. मनस्वी मोहिते यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ संभाजी भिडे मैदानात. सांगलीतले शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरीही एकवटले. पुण्याच्या जुन्नरमध्ये जमिनीच्या वादातून ठिणगी. वाहू बहिणीच्या कुटुंबियांमध्ये हाणामारी. केदारनाथ धामचे दरवाजे 22 एप्रिलला उघडणार. महाशिवरात्रीला उखिमठमध्ये तारीख जाहीर. पंढरपूर कॉरिडॉर बाधितांचा शंखनाद. सुब्रमण्यम स्वामी यांच्या लढ्याला पाठिंबा. कॉरिडॉर विरोधात सुब्रमण्यम स्वामींचं मुख्यमंत्र्यांना पत्र. महाशिवरात्रीनिमित्त ओडिशातल्या समुद्र किनाऱ्यावर साकारलं अद्भुत वाळूशिल्प. 17,000 रुद्राक्षांसह 500 लहान शिवलिंगांचा समावेश.